हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. आज आहे 1 मे 2026. हो सर, बरोबर. मे महिना लागला. हो, तर शेतकऱ्याला सांगा की सध्या आता 6 मे पर्यंत हो. दिवसभर वारं सुरू राहणार. हां, हां, हां. नुसतं वारं राहणार. हो, आणि 7 मे पासून ते वारं कमी होईल. 7 मे पासून. मग 8, 9, 10 ला पुन्हा एक पाऊस येणार आहे पुन्हा. हां, हां, हां. तर मग त्या काय करा की हिंगोली जिल्हा हळदीवाला, हो, नांदेड जिल्हा हळद शेतकरी, यवतमाळ, बरोबर. इथला अकोला, हो, लातूर जिल्हा, त्या बरोबर. शेतकऱ्याला म्हणणं की तुमचा हळद असेल तर हं. 8 7 8 तारखेपर्यंत दुपारपर्यंत काढून हळकून ठेवा. हो, 7-8 तारखेपर्यंत समजा. हं. बरोबर. कारण की 8 तारखेला पाऊस येणारच आहे विदर्भात. 8 तारखेला. हो. बरं सर, ते पाऊस 8, 9, कोणकोणत्या 10 च्या जिल्ह्यामध्ये दरम्यान. राहणार? ते पाऊस 8, 9, कोणकोणत्या 10 च्या जिल्ह्यामध्ये? दरम्यान नागपूर, हं. भंडारा, हो, वर्धा, हो, गोंदिया, हो, चंद्रपूर, हो, त्याच्यानंतर यवतमाळ, हो, त्याच्यानंतर इकडे रामटेक, हो. गडचिरोली, चंद्रपूर, हं. त्याच्यानंतर कारंजा, मूर्तिजापूर, वाशिम, हां, हां, अकोला, मंगरुळपीर, अमरावती, अचलपूर, हडसाल, हां. तळेगाव, मोर्शी, वरुड, सावनेर, कोंढाळी, आर्णी, हां, हां. त्याच्यानंतर इकडं मग नांदेड जिल्ह्याकडे इकडं उमरखेड, हिंगणघाट, हां. हिंगोली, त्याच्यानंतर उमरी, अहमदपूर, उदगीर, लातूर, हं. धाराशिव, नळदुर्ग, अक्कलकोट, हो. असं इकडे सोलापूरपर्यंत असा या पट्ट्यात येणार. समजा या जिल्ह्यांना व या तालुक्यांना असा पाऊस राहण्याची शक्यता समजा मग पूर परिस्थिती किंवा जोरदार पाऊस पाहायला मिळेल का? तसं नाही, असं मागे जसा आला तसाच अवकाळी. व समजा मागच्या वेळेस जसा पाऊस पडला तसाच पाहायला मिळेल. हा पेंडॉलचा वारं हो. पाऊस. समजा मग सर्व भाग घेणार का काही भाग सोडणार हे पाऊस? सर्व नाही, काही भागच घेणार आहे, हो तुरळक का? भागात. हो. समजा सर्व भाग घेणार नाही म्हणजे काही मोजक्या भागातनीच हा पाऊस राहणार पण चांगला राहणार. हो. हो. पण आता हे मे महिन्यामध्ये जिथं पाऊस पडेल तिथं पावसाळ्यात जास्त पाऊस पडणार. हो, हो, हो. बरोबर आहे सर. 30 मे पर्यंत. हो. आणि 15 मे सर ते 30. हो. आणि सर त्याचबरोबर बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून आता मान्सूनविषयी सध्या चर्चा करण्यात येत आहे. तर मान्सून यावर्षी कसं राहणार? तसं तुम्ही यापूर्वी सांगितलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण आधी हे बरेचसे 1 मिनिटात येतं सांगतो. आणखीन इकडं बीड जिल्ह्यात पण पडेल पाऊस आहे. हो, जालना जिल्ह्यात आहे. हो, परभणी जिल्ह्यात एक राहील. हो, इकडे कडाची बीड राहील. इकडं जालना जिल्हा राहील. इकडं हो, बुलढाणा जिल्हा राहील. हो, अकोला हो, इथपर्यंत पाऊस राहणार आहे. हो, हो, हो. बरोबर आहे सर. आणि मान्सून बाबतीत सांगायचं झालं तर काय झालं, हां. यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. आणि मी हं. म्हणलं ना 13 मेला हो. दस्तक देईल, तर बिलकुल बरोबर. 13 मेला अंदमान बेट मान्सून दाखलच होईल. हो का? हो. समजा या 13 तारखेला समजा जी समोरची 13 तारीख आहे, 13 मे येणार जे आहे, तर आता अंदमानात हो. ते मान्सून दाखल होणार. हो, दस्तक देणारच आहे त्या दिवशी. हो का? हो. मात्र आपण सर सांगितलं ना 13 ते 20 पर्यंत होईलच म्हणलं होतं ना. हो, हो, हो. बरोबर. मग ते तसा राहील मग. हो. मग त्याच्यामध्ये एकदम बंद होणार नाही. नाही. चालूच राहील. बरोबर. कधी बरं सर, ज्यावेळेस अंदमानात मान्सून दाखल होणार, तर मग पावसाला सुरुवात होणार का समजा? तिथं तिथं सुरू होती ना अंदमानमध्ये. हो, जिथं सुरुवात समजा झाली तिथून मग पावसाला सुरुवात सुरू होणार समोर-समोर. अंदमान बेटावर मान्सून काय होतं 2-3 दिवस तिथं पाऊस पडत राहते. हो, हो. मग काय होतं की मग तिथं मान्सून आला असं तिथं जाहीर केलं जातं. हो, हो. बरोबर. मग तिथून काय होतं, तिथून 10 दिवसाला केरळकडे येते. हो.